यार पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या व्लॉग मध्ये. आणि आज आम्ही चाललोय कुठे? बबल्या कुठे चाललोय? आलंबी आणायला. आलंबी आलंबी अण्णा चला अण्णा चला लवकर. पावसामुळे वातावरण कसलं खतरनाक बनलंय काय. चल बाबा लेट होईल. चल शेखर भोसले चला लवकर. तर आज पुन्हा निघालोय आम्ही आलंबी वगैरे काढण्यासाठी. ह्या बाईनी प्लॅन केला आलंब्या वगैरे काढायला जायच्यात. भरपूर जण आलंब्या आणल्यात बोलतात. आलंब्या आल्यात वरती रानामध्ये. तर आलंब्या काढायला चाललोय. आलंबी माहिती आहे की नाही तुम्हाला? दाखवतो. काहीकांच्याकडे नाव वेगळे असतात. आणि अण्णा पण आलेले आहेत. लेट्स गो. काय काय गावामध्ये आलंबी नाही नसेल बोलत, काहीतरी वेगळं बोलत असेल, पण आमच्याकडे आलंब्या वगैरे बोलतात. तर आम्ही आज चाललो आलंब्याना. अचानक प्लॅन झालाय. भाई झोपलेला भाईला झोपेतून उठवून घेऊन चाललेलो आहे. चला कसं काय हे सर्वे. खुबे जाऊया ना खुब्यांना पण. हो कुठे पाक पाक लावे. हो हाय विशाखाने आली नाही यावेळीला. रस्ता आमचा योच. आम्ही इकडूनच पुलावरून जातो सध्या, कारण की नदीने तर जाऊ शकत नाही, फुल पाणी आले. तर त्याच पुलावरून डेलीच्या रानामध्ये चाललोय आलंब्या आणण्यासाठी. हे बघा पावसाचं पूर्ण वातावरण बनलं इकडे. कुणीकडे गेलेलात? बाजीला. अच्छा दिसते तुम्हाला. त्याच पुलावरती पुन्हा एकदा आलोय. हे वातावरण बघा वातावरण. हे दिसतंय. हे लोक खूप वरती घेऊन आलेत भाई. हार्टबीट पण फास्ट झाले चालून चालून. हे बघा आलंबीच्या शोधामध्ये. आज आलंब्या घरी आणून राहणार आहोत आम्ही. दाखवतो तुम्हाला आलंबी वगैरे मस्त. अजून तर खूप जास्ती रानामध्ये जायचं आहे. आम्ही तर खूप कमी आलोय. ठेंग्या एक आलंबी दिसले भाईला इकडे. अरे बाबा आलंबी आहे, घे ना ती. हो घे ना आलंबी. तुम्ही काय गावाला राहून तुमचा उपयोग नाही. दाखव शेखर जरा. यस ते आलंबी. एक पहिला आलंबी आम्हाला भेटलाय. पुढं परत शोधत चाललोय. लपडा आहे राव असं कुठून पण उतरवता वगैरे ब्लॉक चालू असताना. आता पडलो पण असतो. ही शपथ. हे दिसतंय भुवन. चला पुढे जाऊ. थांब रे भाई. कुठे गेला भाई? ओ शेखर अण्णा कुठे गेला? भाई आलंबीच्या शोधामध्ये लय लांब लांब जातोय तो. कोकण कोकण.
या जरा आपण शेखर अण्णाकडे जाऊ. तो बोलतोय त्याला आंब्या भेटल्या तिकडे. भाई जरा दाखवतो का? दाखव जरा दाखव. तुम्हाला 2-3 आंब्या तिकडे भेटल्यात. दिसतंय आंब्या भेटल्यात भाईला. भेटल्यात. ओके डन डन. ह्या भाईला इकडे आंब्या दिसलेल्या आहेत. बघू दे. आहेत कुठे आहेत? हे बघा. आणि अण्णा बोलतात तिकडे नाही इकडे नाही. दिसल्यात आंबे. यांची टेस्ट एवढी भारी असते ना तुम्हाला काय सांगू. फक्त रस्सा बनवा चिकनपेक्षा भारी स्वाद असतो यांचा. पण खतरनाक लागतात खरं सांगतो तुम्हाला. अजून आहेत? भरपूर आहे. ते तिकडे खालती पण आहे तिकडे पण आहे. अरे वा इकडे भरपूर आहे. अण्णा काय तू यार. हो तिकडे दाखवलंय. इकडे पण दाखवती जरा मला. हे बघा किती छान दिसतात. पण ह्या सीझन सुरू झाला म्हणजे एवढ्या लवकर सुरू नव्हत पण आल्यात ह्या. कशा काय माहिती नाही पण एवढ्या भारी लागतात ना ह्या. खरं सांगतो तुम्हाला. तिकडे पण आहे. बघ अजून आहेत. दाखव कुठे आहेत? संशोधक दाखवा. आहेत का? इकडे एक आहे. इकडे पण आहेत. अजून 2 येत आहेत. हे दिसतंय छोट्या पांढऱ्या. हे बघ इथे 4 आहेत. वा ह्या छत्र्या दिसतात तुम्हाला. ह्याच आम्ही नेणार. ह्याच आंब्या आहेत. आणि इकडे तर बाई स्टॉकच आहे. काय अरे बघत ये. दिसतात बघ ना. दिसतात सर्वीकडे आल्यात. भारीच आल्यात यार. बरं झालं बबल्या तू या साईडला घेऊन आला. आता आपण वरती जाणार होतो आणि या साईडला पूर्ण स्टॉक पडलाय. अण्णा काय तुमचं लक्ष असतं अण्णा? असं इकडे काहीतरी बोला आम्हाला पब्लिकला. काढा अण्णा. ते बघ पुढे साईड बघते बघ. आंब्या अण्णा जरा ह्या काढताना जरा आम्हाला बघू द्या. पब्लिकला दाखवा जरा. तुम्ही आंब्या वगैरे घेताय. दाखवा ना. थांबा बस. राणा साईडने आलोय. कुठे? नदीच्या साईडला दिसतंय. इकडे नदी वगैरे आली ह्या साईडला. रायगड आंब्या काढायला आलोय. आणि तुम्हाला जरा डॅमला किती पाणी आले ते पण दाखवतो. आमच्याकडे जरा डॅम आहे तिकडे बनवलेला. त्याला पाणी बिणी किती आले सर्व दाखवतो तुम्हाला. जरा बघायला खूप छान वातावरण त्या साईडला पण. आणि फिरायला येऊ पण शकतो आपण पोहण्यासाठी वगैरे गावामध्ये. तुम्हाला ना हे धबधबा दाखवतोय. खूप फेमस धबधबा आहे. आणि एवढा मोठा धबधबा आहे ना तो तुम्हाला काय सांगू. तिकडे जाल तरी पण खूप मजा येईल. झुमिंगला एवढा दिसतो. तिथे समोर गेल्यावरती काय असेल तिकडे. बापरे काय पाणी दिसतंय पाणी. वळबोली कशी भारी आहे. प्रॉपर शेती नदी एकदम कडक वातावरण. तुम्ही कधी पण फिरायला आहे आमच्याकडे. वारंगी दत्तवाडी महाड बिरवाडी या साईडला आमचं गाव पडतं. रायगड साईडला पायथ्याशी. कधी पण या कुठे पण या. फोन करा 9834228782. चला तो प्रियांस आपल्याला बोलवतोय. बबल्या भेटल्या वाटतं काहीतरी. नाहीतर मग तो पटापट चालण्यासाठी बोलतो आपल्याला. कोणत्या जागेमध्ये घेऊन येता रे तुम्ही लोक. चालताना पण होत नाही इकडे. काय यार. इकडे पण आहेत. छोटे आहेत. आतमध्ये हे दिसतं. इथे छोटे आहेत. वाईट काढतोय भाई. काढ असेच असतात. जालीबिली आतमध्ये असतात. अण्णा काढा. शेटला पण भेटला. शेट काढा लवकर. शेट काढा. आतमध्ये आहेत अजून. आतमध्ये पण आहेत. त्याला दिसल्यात. काढ दाखव जरा.
हे छोटे छोटे भेटल्यात. ह्या सकाळी आम्ही आलो असतो ना रानामध्ये तर हे फुलल्या असत्या, पण आता आलो तरी घेऊनच जायचं आम्हाला. पण खऱ्या अशाच खायला चांगले असतात या. ओके, तो बोलतो अशाच खायला खूप चांगल्या असतात. तर आता नेतोय. सकाळी आलो असतो तो फुलल्या असत्या फुलासारख्या एकदम मस्त. पण आता ते बोलतो तर नेऊया. आलब्या छोटे छोटेच मेन ना. झालेत का शिका थोडे तरी बघू द्या, दाखवा जरा. बरीच अर्धा किलो. भाईने बरेच अर्धा किलो तरी जमा केल्यात भाईने. डन इट. दाखव. भाईंना आंब्या भेटल्या आल्या सारख्या रे, आणि तुम्हाला दाखवायला पण भेटल्या. मस्त भाई मस्त. तर आल्याप्रमाणे तुम्हाला सर्वांना आंब्या वगैरे दाखवल्यात आम्ही. मी तर बोलू कोकणी स्वर्ग आहे आणि स्वर्गामध्ये येणं भाग आहे. तर कोकण जे कोकणातले आहेत त्यांनी कोकण वगैरे फिरण्यासाठी येत जावा. गाव म्हणजे खरंच स्वर्ग आहे बाबा, काय बोलायचं नाही. आता जरा चढायचं वरती, इकडून चढतो. लास्ट तुम्हाला डॅम दाखवतो वाटतं, दाखवल्यानंतर नाहीतर मग बाय करतो. ओके. अरे काय वला वला नेतोय. आणि हे काय रस्ते आहेत का. थांबा जरा, पाऊस आला यार, पूर्ण पाऊस पाऊस पाऊस. हे फायनली आपण आलो आहोत डॅमच्या इथे, जो नदीमध्ये बांधला आहे ह्या साईडला. हा दिसतोय तुम्हाला डॅम, काय खतरनाक. चला दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. जायचं तर आहेच पुढे, काय आता काय. चला चला चला. बघताय का डॅमला पाणी मजबूत आलंय बरं का. पाऊस पण मजबूत पडतोय आता. चला इथेच ब्लॉग संपवतो. आंब्या तुम्हाला दाखवलेला, डॅम पण दाखवला. चला लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. गुड नाईट. गुड नाईट.